वर्षे शिवशंभू निवासी व्यसन केंद्र. रोजच्या प्रमाणे आपल्याला अजून एक व्हिडिओ बनवायचा आहे, कारण का आपल्या सर्वांचे मित्र भाग्यवंत पुजारी बेहरे चिंचोली सांगोला येथून आपल्या ह्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार घेण्यासाठी मला वाटतं 1 महिन्यापूर्वी ॲडमिट झाला होता. ॲडमिट झाला होता म्हणण्यापेक्षा तुम्हाला उचलून आणलं होतं. तर त्यांची परिस्थिती फार बिकट होती. दारू पिऊन कुठं गाडीवरून पडले होते, त्यांना टाके पडले होते आणि थोडक्यात त्यांची काय परिस्थिती होती आणि दारूमुळे त्यांच्या शरीरावरती काय परिणाम झाले होते, त्यावेळेस कसं जीवन जगत होते आणि आज ते डिस्चार्ज घेऊन घरी जात आहेत व्यसनमुक्त होऊन. तर थोडक्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं सांगा? भाग्यवंत पुजारी, गाव चिंचोली, तालुका सांगोला. काय आला त्यावेळेला तुमची परिस्थिती काय होती, कशा पद्धतीने तुम्हाला आणले गेले? मला ओममधून आणले गेले, तिथं नेले गेले. डान्स करतच तुम्ही आला होता? हा, पूर्ण आवडतो मी जाऊया निश्चित दुकानदार. पूर्ण तोंडाला असं लागलेलं होतं, टाकी वगैरे खाली ती. कुठं लागलं होतं म्हणजे कधी घरी पडला होता का इथं आलं लागलेलं? नाही नाही, ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाला. दारूच्या नशेमध्ये? बरं. आणि काय परिस्थिती होती तुम्हाला? जेवण जात होतं का? काय त्रास काय होत होता? त्रास म्हणजे चक्कर येत होती. बरं. अशी प्रणालीसारखं होतं. जेवण जात होतं का? नव्हतं. झोप लागायची का? भीती वाटायची का? 2-2 वाजेपर्यंत जागा होती. भीती वाटायची, वाईट स्वप्न पडायची. हो. हे सगळे त्रास तुम्हाला दारूमुळे झाले होते आणि एक वेळ अशी आली होती की दारू नसली की तुम्हाला हे सगळे त्रास व्हायचे आणि या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी परत दारू प्यायचा आणि ह्या दारूमुळे तुमच्या शरीरावरती परिणाम झाला होता. लिव्हरला सूज आली होती, तुम्हाला कावीळ झाली होती. इथं आल्यानंतर तुमच्यावरती व्यवस्थित उपचार झाले का? झाले ना? जेवण वगैरे व्यवस्थित असते का? इथे जेवण आता तुम्ही जेवताय की तुम्ही? ऍक्च्युली सकाळी 3 संध्याकाळी 6 सकाळी घरामध्ये किती जेवतो? किती जेवत होते? जेवत नव्हतं. आता मुलीला वाटतं काय ना जेवण जाते किंवा काय? तब्येत कशी झाली? तर तुम्ही आता घरी 1-1.5 चपाती खात होता, आता तुम्ही 2-3 चपाती खाताय. वजन वगैरे जे वाढले? 4.5 किलो वाढले. 4.5 किलो वाढलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुमच्यावर सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित झालेली आहे. तुम्हाला चुकीची वागणूक काय दिली का? काय नाही. इतर वागणूक तुम्हाला बरी आहे का? विनाकारण तुम्हाला काही त्रास दिला का? नाही दिला ना? बरं. मग आमच्या केंद्राबद्दल तुम्ही काय सांगाल इतर लोकांना? मी तर आता निर्व्यसनी राहीलच. माझे जे संपर्कातले आहेत त्यांना सुद्धा मी इकडे पाठवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही देवाचा पुजारी आहात, तर आपण एक चुकीची गोष्ट केली आहे, पाप केलेलं आहे. आपल्या धर्मामध्ये किंवा कुठल्याही धर्मामध्ये दारू पिणं किंवा मद्य करणं हे पापाचं लक्षण समजलं जातं आणि ते करायचं नसतं. तुम्ही ते केलं होतं आणि ते तुम्हाला आता चूक समजून आलेली आहे. आज तुम्ही त्याच्यामधून पूर्णपणे बाहेर पडलेला आहे. ऍक्च्युली तुम्ही व्यसनमुक्त ज्या दिवशी आला त्या दिवशीच तुम्ही झाला. काही तुम्हाला आज काय दिलं? काय तंबाखू, गुटखा, दारू काय दिलं? नाही ना? तिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने उपचार दिले, चांगल्या पद्धतीने तुम्हाला काउन्सिलिंग केलं, जेवण चांगलं दिलं, तुमची तब्येत चांगली झाली. ते दिलेल्या सर्व गोष्टी तुम्ही खुश आहात का? खुश आहात. इतर लोकांना तुम्ही आता आमच्याबद्दल काय सांगाल? जाऊ बाबा, इथे जाऊन चांगली इथे सुविधा आहे. मी चांगली म्हणजे व्यसनमुक्त होईल देणं. तुम्हाला मामा तुमचा हा व्यक्ती पहिला सुरुवातीला आणायच्या अगोदर कसा होता आणि आता कसं आहे? काय झालं? सुरुवातीला कसं वाटत होतं तुम्हाला? सुरुवातीला काय सगळं चेहरा बिरा झालेला होता आणि अजून बाद होणार होतं राहिलं असतं. बरं. तिथं आल्यामुळे व्यवस्थित झालं. तर बघून तुम्हाला समाधान वाटतं? हो. तुम्हाला कसं वाटतं दादा? तुम्ही आला होता का सुरुवातीला? तुम्हाला कसं वाटतं? मला अगदी 100% बदल झालेला वाटतो. हां. आणि हे आमच्याकडे त्या व्यसना पूर्ण आली आहेत. आम्ही ह्याला कंटाळून घेतो, सांगून आमचे उपचारात संपला करायचा आणि मीच माहिती काढली. इथं पाठवण्याचं काम हिच्या वडिलांनी वगैरे कुणीच केलेलं, मी स्वतः केलेलं. त्याचे वडील आणि भाऊ मध्ये पाठवायला नको. तिथं तुमचं शिवशंभू वारण्याला पाठवायला नको, कारण उगं काहीतरी पेज बनवतं त्याचा त्रास त्यांना देत, आपल्याला त्रास आहे त्यांना त्रास देते असं ती म्हणायची. मी तुमचा पत्ता काढला, माझे मित्र तिथं सांगत आहे त्यांच्यावर पत्ता आहे आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बोलवून घेतलं. ही 1 महिना तर कमीत कमी आम्ही व्यवस्थित राहिलो नाही. नुसतं राहिलं आमचा पेशंट व्यवस्थित झाला. मला तर असं वाटतं पेशंट बघितल्यानंतर की आमच्या पेशंटच्या शरीराची जी दारू म्हणजे वाईन काय भाव आहे ते आता संपर्कात येणार नाही, ह्याच्यापासून जवळ राहणार असं मला वाटतं. आमच्या ह्या केंद्राबद्दल तुम्हाला आभार आहे. साहेबांचं मग थोडंसं काय सांगितलं त्याला आम्ही समजून सांगितले 2दा व्यसन करू नका. काय ऐकायचं नाही. आम्ही जर चर्चा केल्यानंतर आम्ही दोघांनी चर्चा केली, पाठवायला निर्णय आम्ही दोघांनी घेतला. आपलं असं ऐकून मग पाठवलं तुम्हाला बोलवून. परत फरक पडला नाही. तोंड पाक काळा झालं.
मग मी एकदम आम्हाला तिथे धागावर सापडलं होतं. बरं. तू काय करत होत, मीच गाडी घेऊन गेलो, त्याने गाडीवर मागणी करून आली. तर आता बदल झालाय बऱ्यापैकी. आता हे ना तुम्ही अर्धांगिनी म्हणून तुम्हाला काय वाटतं? बरोबर. काय वाटतं त्याच्याकडे बघितलं तुम्हाला काय वाटतं? थोडंफार बदल वाटतो. थोडाफार पूर्ण वाटतं का नाही? नाही तर तब्येत एवढी अशी म्हणजे ही वाटते. टवटवीत झालं नाही. ठेवठेवीत नाही. हा. म्हणजे पूर्ण घरात होतं त्यापेक्षा चांगलं झालंय का नाही? हो 100%. 100. घरात तुम्ही एक चपाती देत होता, तुमची खात होता, आता इथं 3 चपात्या खातो आणि एका महिन्यात त्याचं 5 ते 7 किलो वजन वाढलंय. मी चांगलं झालं का नाही? हा घरी जेवणच करत होतो. आता इथून पुढे तुम्ही चांगलं करणं गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ जर आमच्या संस्थेच्या वेबसाईटवरती टाकला किंवा युट्यूब चॅनलवर टाकला तर तुमची काय त्याच्यावर शेवटी काय आपण व्यवहार केले नाही ना. तर हा एखादा व्हिडिओ बघून एखादं वस्तू कुटुंब जर वाचू शकेल तर चांगली आहे. कुटुंब वाचलं तर चांगली गोष्ट चांगलं. आहे. म्हणून आम्ही तो व्हिडिओ करण्यापाठी हे कारण आणि आमच्या कॅन्डिडेट लक्षात घ्यावं, आपला व्हिडिओ व्हायरल होतोय तर आपण इथून पुढं next time तेव्हा तर कसं राहिलं पाहिजे. कारण हा व्हिडिओ पूर्ण जगाला बघायला मिळणार. जगाला. हा व्यसन केंद्राचा हा कॅन्डिडेट अशा पद्धतीने बाहेर पडलाय आणि कॅन्डिडेट उद्या काय गोष्टी करत असेल तर उद्या तुला इथे येऊ लागणार. बरोबर. तो चुकला तर तो उद्या येत आहे. तर परत एकदा मी सर्वांना विनंती करतो, आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आपण पण सर्वांनी हा व्यसनमुक्तीच्या अभियानामध्ये भाग घेऊन आमचे संस्थेचे हात वाढवण्यासाठी तुमची पण आम्हाला मदत आहे. हाच व्हिडिओ करण्यापाठी माझा उद्देश आहे. तर परत एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो.